हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बघा आपण खमंग आणि कुरकुरीत अशी पालक आणि बटाटा भजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही आवाज ऐकलाच असेल, एकदम कुरकुरीत एकदम मस्त होतात बघा। कुरकुरीत झालेले आहेत आणि झटपट बनतात आणि एकदम छान अशी होतात बघा। एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात। तुम्ही ही थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यात अशी बनवू शकता। चहा बरोबर तर एकदम मस्त लागतात बघा। एकदम कुरकुरीत आणि एकदम छान झालेले आहेत। तुम्ही ही भजी सॉस बरोबर किंवा अशी जरी खाल्ली तरी पण मस्त कुरकुरीत खमंग एकदम छान अशी लागतात। झटपट बनतात, कमी साहित्यात आणि घरच्या घरी अशी छान अशी झालेली आहेत, बनवलेले त्या आहेत आपण। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, एकदम छान अशी होतात बघा आणि झटपट बघा। तुम्हाला बघूनच कळत असेल किती कुरकुरीत, आणि तुम्ही आवाज पण ऐकलेला आहे की एकदम कुरकुरीत आणि एकदम खमंग छान झालेले आहेत। तुम्ही पण करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण पालक बटाटा भजी कशी करायची ते बघूया। इथे बघा, सर्वप्रथम मी पालक बटाटा भजी बनवण्यासाठी पालक घेतलेला आहे। पालकाची पानं घेतलेली आहेत बघा। एवढा पालक घेतलेला आहे। पालक सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा। हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मीडियम साईजचा एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण पालक कट करून घ्यायचा आहे। आता आपण एकदम असा पातळ चिरणार आहे, पण थोडासा लांबडा लांबडा असा हा पालक आपण चिरून घेणार आहे बघा। या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, म्हणजे भजी छान अशी कुरकुरीत होतात। पातळ चिरायचा असा लांबडा लांबडा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। पालक मी चिरून घेतलेला आहे बघा। या पद्धतीने तो मी बाउलमध्ये काढून घेते। या पद्धतीने बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला पालक मी चिरून बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। बटाट्याचे पण मी साल काढून घेतलेले आहे। तो असा मोठ्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने मी बटाटा पण खिसून घेते, म्हणजे मोठ्या खिसणीने खिसल्यामुळे त्याचा लगदा पण होत नाही आणि छान असे सुटसुटीत असे आपला बटाटा खिसला जातो बघा। या पद्धतीने सुटसुटीत मोकळा मोकळा। आता हे बाजूला ठेवून देऊया। यासाठी आपण एक वाटण करणार आहे बघा। त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, इथे 1 चमचा धने, इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी, आणि हे असं आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। इथे बघा मी तुम्हाला दाखवते, हे थोडंसं जाडसरच मी वाटून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने वाटून घ्यायचं। यावर पाव चमचा हळद, थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे आपल्याला चिमूटभर, आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यावर बघा। हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये मी घालून घेणार आहे। सगळं वाटण मी इथे घालून घेते जे आपण करून घेतलेले आहे। मिरची, लसूण, धने आणि ओवा, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे वाटणामध्ये बघा। हे सगळं वाटण घालून बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पालक सगळीकडे आपले बटाटा पालकला सगळा मसाला लागला जातो आणि छान असे भजी होतात बघा। या पद्धतीने मी सगळे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा मीठ घातल्यानंतर याला पाणी सुटतं। अजिबात आपल्याला वरून दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही, ओलसर असं हे होतं। त्यासाठी मी बघा 1 कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे बघा। पालक मी घेतला होता चिरल्यानंतर तो 2 कप होईल एवढा मी पालक घेतला होता। त्यासाठी मी 1 कप बेसन घातलेलं आहे। बेसन मी अंदाजेच 1 कप घेतलेलं आहे। बेसन कमी जास्त लागू शकतं, बेसन आपल्याला जास्त घालायचं नाही, जसं लागल तसंच घालायचं आहे। जास्त बेसन वापरलं तर भजी मऊ होतात बघा। बेसन घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी आपली छान अशी कुरकुरीत होतात। 1 कप बेसन आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। बेसन तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। इथे बघा सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीचं आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये दुसऱ्या साईडला कढईमध्ये मी भजी तळण्यासाठी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। त्यातलं 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे। 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे।
कडकडीत असं. आणि त्यामध्ये 1 चिमूटभरच सोडा घालून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त सोडा घालायचा नाही. बघा हे पण मी घालून छान असं यामध्ये मिक्स करून घेते. बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. पाण्याचा वापर अजिबात आपण केलेला नाही. मीठ घातलं होतं त्याचंच आपलं पाणी सुटलेलं, त्यामध्येच आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. तेल आपलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अशी सुटसुटीत अशी भजी सोडून घ्यायची आहेत. असं त्याला आकार देत बसायचा नाही, अशी सोडून घ्यायची म्हणजे कुरकुरीत आपली भजी होतात बघा. या पद्धतीने भजी सोडून घ्यायची. खालच्या साईडने थोडीशी कडक झाली, कुरकुरीत झाली की ती पलटून आपल्याला तळून घ्यायची आहेत बघा. भज्याने आकार धरला की नंतर आपल्याला याला पलटून दोन्ही साईडने मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत बघा. म्हणजे कुरकुरीत छान होतात आणि आतपर्यंत छान तळली जातात. सगळी भजी मी या पद्धतीने तळून घेणार आहे बघा. मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आणि लालसर कलरवर छान अशी तळलेले आहेत. आपण काढून घेऊया. बघा कलर छान आलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे भजी पण आपली छान अशी कुरकुरीत होतात बघा, मस्त अशी. आता ही काढून घेऊया. बघा तुम्हाला दिसतच असेल किती कुरकुरीत छान झालेले आहेत आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा भजींना. सगळी भजी मी या पद्धतीने तेल नितळून काढून घेतलेले आहेत बघा. सगळी भजी आपली बंद झालेली आहेत. तुम्ही सुरुवातीला याचा आवाज ऐकलाच असेल बघा. एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी होतात. तुम्ही ही नाश्त्याला बनवू शकता बघा. अशी थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात अशी गरमागरम चहा बरोबर मस्त लागतात बघा. कलर किती छान आलेला आहे आणि तेवढ्या पिठामध्ये एवढी आपली भजी बनलेली आहेत बघा. मस्त एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात बघा. मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम छान असे होतात बघा, मस्त झालेले आहेत आणि आतपर्यंत छान अशी तळलेले आहे. खमंग कुरकुरीत पालक बटाटा भजी छान झालेले आहेत. तुम्ही ही अशीच खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. अशी जरी खाल्ली तरी पण छान अशी लागतात, खमंग कुरकुरीत आणि छान होतात बघा. तर मस्त झालेले आहेत भजी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा. तुम्ही या पद्धतीची भजी नक्की बनवून बघा. कमेंटमध्ये ज़रूर सांगा कसा वाटला ते व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या पद्धतीने पालक बटाटा भजी नक्की बनवून बघा. जे पालक खात नाहीत ते पण आवडीने खातील.